चला तर मित्रांनो, आज करूया आपण ढोकळा. ढोकळ्यासाठी घेतले 1 वाटी बेसन. आता टाकते याच्यात चवीपुरतं मीठ. आता टाकते 1 चमचाभर दही. चला तर सगळं मिक्स करून घेऊया. ते थोडंसं पाणी मिक्स करून घेते. आता टाकूया इनो. थोडंसं पाणी टाकते. तर आता परत मिक्स करून घेते. मित्रांनो, प्लेटला तेल लावून घेतले. आता टाकते याच्यात बॅटर. गॅसवर ठेवले मी कढई, त्याच्यात टाकले पाणी आणि एक छोटं प्लेट उलटं टाकली आहे. चला तर ठेवूया ते बॅटर बरोबर मधोमध. आता झाकण लावून 15 मिनटं वाफेवर शिजवून घ्याव्या स्लो गॅसवर, म्हणजे आपला ढोकळा रेडी. चला तर मित्रांनो, ते बघू शकता ढोकळा आपला मस्त फुलून आलेला आहे. आता मी सुरी टाकून बघते. झालेला आहे ढोकळा. चला तर मी गॅस बंद करते आणि वरून याला आपला तडका मारून देते. चला तर मित्रांनो, ते बघू शकता आपला स्पॉन्जी ढोकळा रेडी आहे. आता मी कट करून घेते. चला तर मित्रांनो, ते बघू शकता आपला नरम नरम ढोकळा रेडी आहे. एकदम सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता. चला तर कट करून घेते. इथं बघू शकता ढोकळे कट करून घेतले मी. आता तेल तापत ठेवले. आता मारू याच्यावरती तडका. तेल तापलेलं तर टाकते मोहरी. आता टाकते थोडेसे कढीपत्ते. चला तर आता टाकते हिरवी मिरची. आता टाकते थोडंसं पाणी. आता टाकते थोडीशी साखर. चला तर गॅस बंद करते. चला तरी फोडणी टाकू आता ढोकळ्यावरती. चला तर मित्रांनो, इथे बघू शकता आपला स्पॉन्जी ढोकळा रेडी आहे. मस्त चमचमीत. आणि सोबत केले मी हिरवी चटणी. याच्यात 1 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ बस मिक्सरला वाटून घेतले. चला तर ढोकळा मस्त रेडी आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जास्तीत जास्त शेअर करा.